महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. काल मध्यरात्रीपासून म्हणजे रविवारपासून नांदेड जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपून असून अनेक ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुखेड तालुक्यातील अनेक गावात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. यामध्ये 5 महिला वाहून गेल्या असून 200 लोक अडकले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे. हसनाळ येथून वाहून गेलेल्या 5 पैकी 3 महिलांचे मृतदेह सापडले आहेत, तर 2 जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यामुळे आणखी दोघांचा शोध सुरू आहे. आत्तापर्यंत ललिता भोसले, गंगाबाई मादने, भीमाबाई मादळे या 3 महिलांचे मृतदेह सापडले आहेत. काल रात्री पुराच्या पाण्यात या 3 महिला वाहून गेल्या होत्या. त्यांचा शोध सकाळपासून सुरू होता. दरम्यान वाहून गेलेल्या आणखी दोघांचा शोधकार्य चालू आहे. रविवारी मध्यरात्री मुखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसाचा थैमान घातलाय. एक पैसा जमा करून घेतलेली गुरं, बकऱ्या या पावसाच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. एवढंच नव्हे तर या मुसळधार पावसामुळे घरातील साहित्य देखील मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे या महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मुक्रमाबाद गावात पुराच्या पाण्यात बुडून 50 म्हशी दगावल्या आहेत. या म्हशींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर यातील काही म्हशी वाहून गेल्या आहेत. यामध्ये या शेतकऱ्यांचं 50 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यात तब्बल 200 जनावरे वाहून जाऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अंदाजे 1.5 ते 2 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. वाहून गेलेल्या जनावरांची प्रत्यक्ष आकडेवारी अजून समोर आलेली नाही. तरी प्रशासनाकडून माहिती घेण्याचं काम सुरू आहे. मुक्रमाबाद गावात सध्या पूरजन्य परिस्थिती असून सतत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान 50 म्हशींचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांचं तब्बल 50 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे.